नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, हे प्लॉट जे आहे हे आपण शून्य मशागतीमध्ये डेव्हलप केलेला प्लॉट आहे। या पाण्याला संपूर्ण पाणी नियोजन जे आहे हे आपण स्प्रिंकलर करत असतो। आता तुम्हाला दिसत असेल ड्रिप सारखं आहे, परंतु हे शून्य मशागतीत आहे। याच्यामध्ये काय आपण ड्रिप वगैरे आतरलेली नाही, तुम्ही पाहू शकता ड्रिप वगैरे नाही आहे याच्यामध्ये हे मधलं। आणि याचं अंतर आहे 1.5 बाय 2.5, म्हणजे हे 4 फुटाचं बेड आहे आणि त्याच्यावर आपण 2 लाईनी टोकन पद्धतीने केलेले आहेत। आणि याला आपण सुरुवातीला बीज प्रक्रियेमध्ये कस्टोडिया हे 2 ml प्रतिपंपाने बीज प्रक्रिया केली होती। आणि खताच्या व्यवस्थापनामध्ये आपण याला 14-35-14 एकरी 1 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, एकरी 1 बॅग 10 किलो सल्फर याला आपण बेसल डोसमध्ये दिलेलं आहे। त्यानंतर आपण टोकन केली। टोकन करण्यापूर्वी सुरुवातीला आपण स्प्रिंकलरने पाणी देऊन घेतलं होतं, कारण की रान थोडंसं कडक राहते। त्याच्यामुळे जुना जर बेडवर लागवड करायचं असेल तर सुरुवातीला रान ओलं करावं लागते। तर रान ओलं करून पुन्हा टोकन केली। टोकन करून पुन्हा साधारण 2 तास स्प्रिंकलरने पाणी दिलं। आणि संपूर्ण पाण्याच्या पाळ्या जे आहे हे आपण दर 10 दिवसाला करत असतो, कारण की जमीन आपली हलक्या स्वरूपाची आहे। 4 फुटाचं अंतर हलक्या जमिनीमध्ये शक्यतोवर मिळत नाही, परंतु जे नियोजन आहे त्या नियोजनाने 4 नाही 5 फुटासुद्धा अंतर पॅक होऊ शकते, जमीन हलकी असली तरीही। तर जमीन बघू शकता आता कशी जमीन आहे आपली, एकदम असं खडेल जमीन आहे, पूर्ण अशी पूर्ण बारीक बारीक खडे या पद्धतीची जमीन आहे। आणि ही जमीन खूप जास्त पाणी मागते, पण साधारण याला 4 पाणी झालेले आहेत स्प्रिंकलरचे आणि 1 पाऊस पडला, म्हणजे टोटल झाले 5 पाणी। तर 5 पाण्यावरचा हे हरभरा आहे। आणि याला आपण दुसरं जे खत आहे ते आपण दिले 30 दिवसांनी। त्याच्यामध्ये आपण 9-24-24 एकरी 25 किलो याप्रमाणे याला दुसरे खत दिलेले आहे। आणि पहिल्या फवारणीमध्ये आपण याला घेतलेलं आहे रोको इमॅमेक्टिन 28-28-0 आणि रोको 28-27-0 आणि मायक्रोन्यूट्रन अशी पहिली फवारणी आपण याच्यामध्ये घेतली होती। आणि दुसरी फवारणी आपण याच्यामध्ये घेतलेली आहे कस्टोडिया, त्याचबरोबर इमॅमेक्टिन आणि मायक्रोन्यूट्रन 28-27-0च्या आपण 2 रिपीट फवारण्या म्हणजे सांगितल्या की स्पेशलमध्ये आपण 28-27-0चा स्प्रे घ्या, कारण की रान मोठा असेल हलका असेल तर सुरुवातीला रान तुम्हाला पॅक करावं लागेल। या हिशोबाने तुम्हाला सुरुवातीला फट्टा झाकण्यासाठी 28-27-0च्या आपण फवारण्या सांगितल्या होत्या आणि त्या आपण स्वतः शेतामध्ये केल्या, त्याच्यामुळे फट्टा तुम्हाला पॅक झालेला दिसत आहे। तर एकरी बियाणं वापरले आपण 20 किलो एकरी 20 किलो एका ठिकाणी 1 बी 2 बी असं याचं बियाणं पडलेलं आहे। तर हा प्लॉट आज रोजी झालेले आहेत साधारण 64 ते 65 दिवस। तर आता याला फ्लावरिंग येण्यासाठी सुरुवात होईल, कारण की आता जमिनीला जे वापसा म्हणतात ते आता वापसा होत आलेला आहे। जे पाऊस पडला अवकाळी त्याच्यामुळे थोडंसं पिकाची वाढ जास्त झपाट्याने बघायला आपल्याला मिळते। तर या पद्धतीने नियोजन आहे। आणि आपली तिसरी फवारणी जी आहे हे कारण की तिसरी फवारणी करण्यामागचं कारण म्हणजे जे पाऊस पडला त्याच्यामुळे धुवारचा फटका आपल्या पिकाला बसू शकतो आणि फुलगळसुद्धा होऊ शकते। त्याच्यामुळे आपण प्रॅक्झर BSF कंपनीचे, त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रन BSFचे आणि इमॅमेक्टिन असं आपण तिसरी फवारणीच्यामध्ये घेतलेली आहे। आणि सध्याला जी अवस्था आहे ही म्हणजे फुल धारण्याची अवस्था, आणि याला अजून फ्लावरिंग जे आहे व्यवस्थित आली नाही, तर याच्यामध्ये आपण आता टाबुलीचा वापर या शेतामध्ये करणार आहे, कारण की रान सध्याला झाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता। आणि मी या अगोदर बरेच वेळ सांगितलं की सुरुवातीला रान पॅक करून घ्या आणि नंतर तुम्ही टाबुलीचा वापर तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट देणारा आहे। म्हणून जे आपण सांगतो की सुरुवातीला रान पॅक करून घ्यायचं असते आणि नंतर मग झाडाला फुलधारणा जी आहे हे तुम्ही चांगल्या पद्धतीने लावू शकता। तर या पद्धतीने आता नियोजन आपलं चालू आहे। आणि याच्यामध्ये मर 0% बघायला मिळते आपल्याला, पाहू शकता तुम्ही। आणि चमकदार प्लॉट आहे, जबरदस्त। मर बिलकुल नाही, 1% सुद्धा मर नाही याच्यामध्ये। पूर्ण प्लॉट जरी पाहिला तरी मर तुम्हाला कुठे दिसत नाही। बघू शकता मर अजिबात नाही, या पद्धतीचा प्लॉट आहे।